सार्वजनिक प्रश्नकालच्या दीपावली विशेषांक प्रकाशनाच्या निमित्ताने आपण सर्व या ठिकाणी एकत्रित झाला आहात। मी सर्वप्रथम महाराष्ट्र राज्याचे कामगार मंत्री ॲडव्होकेट आकाशदादा कुंडकर यांना धन्यवाद देतो की त्यांनी खूप चांगल्या विषयाला धरून असलेल्या या प्रश्नकालच्या आयुर्वेद अमृतानुभव या दिवाळी विशेषांकाचं या ठिकाणी त्यांनी प्रकाशन केलं। हे अंक तयार करताना संपादक संजय मुन्नाभाऊ पुरवार, कार्यकारी संपादक ॲडव्होकेट रमेश बाबू भट्टड, व्यवस्थापक सतीशप्पा दुरे आणि सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे अंकलेखन, म्हणजे हे महाराष्ट्रातलं एकमेव असं अंक आहे की जे पूर्णपणे आयुर्वेदाला वाहिलेलं आहे आणि त्याच्यामध्ये एकाच व्यक्तीने सर्व लेख लिहिलेले आहेत। अशा पद्धतीचा अंक महाराष्ट्रातला दुसरा कुठे तुम्हाला सापडणार नाही आणि या अंकामध्ये एकूण 36 लेख आहेत आणि या अंकामध्ये जे सर्व विषय घेतलेले आहेत तर दैनंदिन जीवनाशी निगडीत असे विषय आहेत। आयुर्वेदचा दैनंदिन जीवनाशी संबंध आहे आणि हे सर्व विषय त्याची यादी फार मोठी आहे, 36 लेखांची, ती मी इथं वाचणार नाही, परंतु अनेक विषय या ठिकाणी खूप मस्त घेतलेले आहेत। आणि सर्वात महत्वाचं जे याच्यात आवडलं की समजा आयुर्वेदमध्ये ऍसिडिटीला पित्त म्हणत असतील तर पित्त म्हणजे काय हा प्रश्न अनेकांना पडू शकतो, तर तेव्हा इथं 6 इंग्रजी शब्दाचा सुद्धा वापर केलेला आहे। ऍसिडिटी आहे, डायबिटीज आहे, थायरॉइड आहे, पीसीओडी आहे, मेनोपॉज आहे, असे इंग्रजी शब्द सुद्धा या ठिकाणी वापरलेले आहेत जेणेकरून वाचकांना समजायला सोपायला अतिशय सोपं होणार आहे। अशा पद्धतीचा हा आयुर्वेदला वाहिलेला अंक आहे। वास्तविक आयुर्वेद हा जो संस्कृत शब्द आहे 2 भागापासून तयार झालेला आहे। याच्यामध्ये आयु म्हणजे जीवन आणि वेद म्हणजे ज्ञान किंवा शास्त्र, म्हणजेच आयुर्वेद म्हणजे जीवनाचे शास्त्र आणि या जीवनाच्या शास्त्राला हे अंक या ठिकाणी वाहिलेला आहे। आयुर्वेदचा मूलभूत सिद्धांत जरी असेल की वात, पित्त आणि कफ, तरी या सर्व गोष्टींवर कसं मनावर नियंत्रण, योगा, सर्वच गोष्टी या अंकामध्ये घेतलेल्या आहेत। त्यामुळे मी खूप खूप अभिनंदन करतो। हे जगातले सर्वात जुने वैद्यकीय शास्त्र मानले गेलेले आहे। 5000 वर्षापूर्वीचा आयुर्वेदला इतिहास आहे आणि आज त्याला उजाळा देण्याची खऱ्या अर्थाने गरज आहे आणि भारत सरकार खऱ्या अर्थाने आयुर्वेदाला, आयुष मंत्रालयाला बळकटी देत आहे। अशा याच्यामध्ये आयुर्वेद अमृतानुभव हा ग्रंथ अनेकांना दैनंदिन जीवनासाठी उपयोगी ठरेल। वर्षभर नव्हे तर अनेक वर्ष याला सांभाळून ठेवावं एवढं साहित्य त्याच्यामध्ये आहे। त्यामुळे मी पूर्ण टीमचं अभिनंदन करतो, प्रश्नकालला शुभेच्छा देतो। धन्यवाद।